मी काय सांगते तुम्हाला, शेवटी काम करणारी लोक भाषणांनी पोटं भरत नाहीत, भाषणांनी विकास होत नाही, काम करावं लागतं. ते काम करणारा एकच मॅन आहे, त्याचं नाव देवाभाऊ आहे. हे जनतेला माहिती आहे, शहरातल्या जनतेला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. आणि एक भाऊ दुसऱ्या भावाला भेटायला जातोय, चांगली गोष्ट आहे ना, चांगलं आहे. उलट त्यांनी देवाभाऊंचे थँक्स म्हटले पाहिजे, आभार मानले पाहिजे की देवाभाऊंमुळे दोन भाऊ एकत्र आलेत. मला वाटतं ही फार चांगली गोष्ट आहे. आणि मी तर नेहमी म्हणते की वंदनीय बाळासाहेब सुद्धा देवाभाऊंना आशीर्वादच देत असतील. मुंबईसाठी जर त्यांची युती झाली तर समीकरण काही बदलतील? काही बदलत नाही, काही बदलत नाही. कोण किती आले तरी काही बदलत नाही. मी जसं तुम्हाला सांगितलं, मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा 25 वर्ष यांची सत्ता होती. काय मुंबईची अवस्था करून ठेवली ते बघितलं. महत्वाकांक्षी जे प्रोजेक्ट होते ते यांनी बंद करायचं काम केलं. ते तर देवाभाऊ आले आणि पुन्हा एकदा तुम्ही बघताय कशा पद्धतीने जोरदार मुंबईमध्ये काम चालू आहे, विकासाचं काम चालू आहे, डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. त्यामुळे मुंबईकर तर अतिशय सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे की कोणाला कुठे मतदान करायचं. येण्या थोडे